श्री स्वामी समर्थ सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात, यासाठी घरात गोडधोड केली जाते, म्हणून आज मी श्रीखंड पुरीचा बेत केला आहे। एक भांड घ्यायचं, त्याच्यावरती पुरणाची चाळणी ठेवायची, त्या चाळणीवर सुती कपडा टाकून घेतला। मी इथे घरी बनवलेला अर्धा किलो दही घेतला आहे, त्या कपड्यावरती टाकून त्याला घट्ट अशी गाठ बांधायची आणि त्याच्यावरती वजन ठेवायचं 2-3 तास, कारण त्याच्यातलं जेवढं पण शिल्लक पाणी आहे ते सर्व निघून जाते आणि जो चक्का आहे तो एकदम घट्टसर असा होतो। त्यासाठी एका छोट्याशा वाटीमध्ये 3 चम्मच दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर केसर टाकायचं आणि 5-6 मिनिटे साईडला भिजायला ठेवून द्यायचं। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चम्मच साखर आणि थोडीशी वेलची मिक्सरला पावडर बनवून घ्यायची। दहीमधून सर्व पाणी नितळून झाल्यावर त्याचा असा घट्टसर चक्का तयार होतो। त्याला आता पुरणाच्या चाळणीत टाकून घ्यायचं, चमच्याच्या साहाय्याने रगडून घ्यायचं। हे बघा किती घट्टसर दही बाहेर येते। त्याला सगळं असं काढून घ्यायचं। अशा प्रकारे एका बाउलमध्ये सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर वाटून घेतली होती ती सगळी साखर त्याच्यामध्ये टाकायची। मी जास्त टाकली नाही कारण की ती थोडीशी जास्त झाली होती, म्हणून मी साईडला ठेवली आणि त्याचं सगळं एकजीव करून घ्यायचं। 2 मिनिटं त्याला चांगलं फेटून घ्यायचं जोपर्यंत ती साखर त्याच्यामध्ये मिक्स होत नाही। त्याच्यानंतर केसर आणि दूध जे भिजत ठेवलेलं होतं तेही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर तेही चांगलं 5 मिनिटं फेटून घ्यायचं। फेटून घेतल्यानंतर घट्टसर असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता आपलं श्रीखंड तयार आहे, तोपर्यंत आपण ह्याला फ्रीज मध्ये ठेवून घेऊया। आता आपण पुऱ्याची तयारी करूया। एका ताटामध्ये 1 मोठा बाउल गव्हाचं पीठ चाळून घेतले, त्याच्यामध्ये 2 चम्मच मोठे बेसन पीठ टाकले, 1 चम्मच रवा, 1 चम्मच साखर आणि चिमूटभर मीठ, 1 पळी तेल, असं करून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन याला आपलं चपात्याला पीठ कसं मळतो तसं हुंडा मळून घ्यायचा। मग थोडासा कडक ठेवायचा, एकदम पातळ नाही करायचा। अशा प्रकारे मळून घ्यायचा। आता आपण पुरी करायची तयारी करूया। पुऱ्या लाटून घेऊया, छोटे छोटे हुंडे करून घ्यायचे आणि अलगद हाताने लाटून घ्यायचं अशा प्रकारे। तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं, तेल गरम होताच त्याच्यामध्ये आपण ही पुरी टाकून द्यायची। बघा पुरी कशी टम फुगलेली आहे। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। तर चला, आपल्या सर्व अशा पुऱ्या तळून झालेल्या आहे। तर चला आता आपण सर्व करून घेऊया। श्रीखंड मी 10-15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं। हे बघा किती घट्टसर श्रीखंड तयार झालेलं आहे आपलं। एका वाटीमध्ये सगळं काढून घेते आणि त्याच्यावरती मी थोडेसे बदामाचे बारीक काप केले होते ते मी त्याच्यावर टाकून घ्यायचे। त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी पिस्ताही टाकू शकतो, माझ्याकडे पिस्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही। आणि आपल्या ह्या खुशखुशीत पुऱ्या जशा टम फुगलेल्या आहेत, तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।